रविवार होता एक दिवस. आपल्या पुण्यातली काही मुलं त्यांनी ठरवलं सिंहगडला जायचं ट्रेकिंगला. पहाटे 5ला निघाले. 7 वाजता सकाळी तिथून चालायला सुरुवात केली. 7 ते 9 मस्तपैकी मध्यंतरावर गड चढला. पोचल्यानंतर तिघ जण म्हटले आता 9 वाजले, ऊन लागतंय, 2 तास चालतोय, भूक लागली. भूक लागली म्हणजे एक झाड पाहिलं, झाडाखाली बसले. बसल्यानंतर त्यांनी ती पिशवी खोलली तर पिशवीमध्ये खायला सामोसे नेले होते. पण नेमकी गंमत अशी झाली, पाणी विसरलं होतं त्यांचं. पाण्याची काही बाटली पिशवीत नव्हती. तिघजण म्हणले आता सामोसा खाल्ला, त्याच्यात मिरची वगैरे असती, सामोसा तसा खाताही येणार नाही, खाल्ल्यानंतर पाणीही लागतं आणि चालून चालून ताणही लागलेली आहे. तर तिघांमध्ये 2 मोठे आणि एक लहान होतं. त्या मोठ्या दोघांनी त्या लहान्याला अशी दाटबळी केली. म्हणले तू खाली जायचं आणि डोंजे गावातून पाणी घेऊन यायचं. ते म्हणले मी जाणार नाही बाबा खाली, 2 तास लागलेत वरती यायला, परत खाली जा, वर या पाणी घेऊन, मला नाही जमणार. ते दोघं जण असं म्हणले बघ तुला जावंच लागन म्हणले. आता शेवटी त्याच्या लक्षात आलं पर्याय नाही, जावं लागणार आहे. पण ते तिसरं जाणार होतं का खाली. ते म्हणले बघा मी खाली डोंज्यात पाणी आणायला जातो, पण मी जोपर्यंत खालून पाणी घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्ही सामोसा खायचा नाही. माझी आट आहे म्हणला. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही. हे 9 वाजता खाली आले पाणी आणायला. 9चे 10 वाजले, 10चे 11 वाजले, 11चे 12 वाजले, 12चे 1 वाजले. पण 4 तास झाले, 1 वाजले तरी हा कसा नाही आला अजून, पाणी आणायला गेला खाली. ते म्हणले पाणी आणायला गेलेले जेव्हा येईल तेव्हा येईल, आता आपण काय करू, सामोसा खाऊन घेऊ आणि नंतर बघू काय असेल ते. त्या दोघांनी पिशवीत हात घातला, हातात एक एक सामोसा घेतला, तोंडापर्यंत आणला. हे पाणी आणायला गेलं का, ते झाडाच्या आडीने बाजूला झाले आणि त्या दोघांना म्हणते मी जाणारच नाही पाणी आणाय, तुम्ही सामोसा खाताय काय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. कृष्णाची या सुखे, कृष्णाची या सुखे नाही भूक तहान, सदा समाधान सकळांचे. कृष्णाची या सुखे नाही भूक तहान, सदा समाधान सकळांचे. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला. उद्वेग राहिला जावे यावे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. देवा आधी देवा जगत्रये जीवा, देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रये जीवा, देवादी देवा जगत्रय परेसी केशवा विनंती मात, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी. माझी माणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माझी माणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुणना. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. कळा तुझपासी आमुचे जीवन, उचित करोनी देई आम्हा. आम्हा शरणागता तुझाची आधार, तू तव सागर कृपा सिंधू. सिंधू पाय वाट जोडे तुझ्या नामे, जाळी महाकर्मे दुस्तरती. ती फळे उत्तम तुझा निज ध्यास, नाही गर्भवास सेविलिया. सेविलिया रामकृष्ण नारायण, नाही त्या बंधन संसाराचे. संसार तो काय तृणवतमय, अग्नी त्यासी खाय क्षण मात्रे. क्षण मात्रे जाळी दोषाची आराशी, निंद्य उत्तमासी वंद करी. करी ब्रीद साचे आपुले आपण, पतित पावन दीनानाथ. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे म्हणजे देव किती सुंदर होते. आपल्याला वाटतं आपण खूप सुंदर आहे, काय नाही. आपल्या सौंदर्याला कोण विचारतो. सौंदर्य ऐका आता. नाथ महाराज भगवंताचं सौंदर्य सांगतात, कृष्ण परमात्म्याचं सौंदर्य सांगतात. म्हणजे देव किती सुंदर. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आला बापुडे. येर कोणीकडे इंद्रचंद्र. इंद्रचंद्र महेंद्र, ब्रह्म बृहस्पती आणि शंकर. ऐसे पूज्य जे का ईश्वर तेही तुझे किंकर. श्रीकृष्णा जो न कळे वेदशास्त्र गमाये, तो गोकुळी लोणी चोरोनी खाये.
ऐसी भाविकाची आवडी देखा टाकून आला वैकुंठ सुखा. नाथ नाथाचा पती गोपिकाचा, 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 नाथ नाथाचा पती गोपिकाचा. पूर्वीची तिचा मनोरथ, पूर्वीची तिचा मनोरथ, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. पूर्वी तिच्या मनोरथ, पूर्वी तिच्या मनोरथ, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. म्हणजे सामान्य आहे का तो नाथ अनाथांचा पती गोपिकांचा? म्हणजे काय त्याचं सौंदर्य. अरे लक्ष्मी सुद्धा ज्याच्या सौंदर्याला भुलून गेली, लक्ष्मी सुद्धा ज्याच्या सौंदर्याला वेडी झाली, सगळे लक्ष्मीच्या पाठीमागं होते, पण लक्ष्मी मात्र कृष्ण परमात्म्याच्या पाठीमागे आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी झाली ती. अरे मदनानी ज्याच्या पोटाला यावं असा परमात्मा सुंदर आहे, जो सकळ सौंदर्याची शोभा, लावण्याचा अतिवालवा, जयाचेनी अंगसंग प्रभा, अनिली शोभा जगासी. म्हणजे अख्ख्या जगाला सौंदर्य शोभा जर कोणी आणली असेल ना, तर कृष्ण परमात्म्याने आणली. अख्ख्या जगाचं तो सौंदर्य आहे, अख्ख्या जगाची ती शोभा आहे. म्हणून सकळ सौंदर्याची शोभा, लावण्याचा अतिवालभा. आणि म्हणून लावण्याचा पुतळा ज्ञानोबारांना सुद्धा म्हटलं जातं, आणि इकडं पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा म्हटलं जातं पंढरपुरीचा निळा. लावण्याचा पुतळा विठू देखिला डोळा, बाई येऊ वेधले वो मन तयाची ये गुणी, क्षणभरन विसंबे विठ्ठल रुक्मिणी. कासे सोन सळा पांघरे पाटोळा, कासे सोन सळा पांघरे पाटोळा, कासे सोन सळा पांघरे पाटोळा, कासे सोन सळा पांघरे पाटोळा. घन नीळ सावळा बाईयानो, घन नीळ सावळा बाईयानो, घन नीळ सावळा बाईयानो, घन नीळ सावळा बाईयानो. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, 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 कस्तुरी मळवट चंदनाची उटी. तुकाराम महाराज म्हणतात तो इतका सुंदर आहे. किती सुंदर. कासे सोनसळा पांघरे पाटोळा आणि घननीळ सावळा बाई यानो. सगळ्यांमध्ये असा तो घननीळ दिसतो. तो सावळे परब्रह्म आवडे या जीवा. माऊली म्हणतात मला काय आवडलं माझ्या जीवनामध्ये, सावळं परब्रह्म आवडलं. आता सावळं कुणाला आवडतं का? लग्न ठरवायला जर आपण मुलगी पाहायला गेलो तो काळी मुलगी कुणाला आवडते का? आता हा म्हणतील आणि तिथं नकार देऊन येतील. बरोबर का नाही मामा? आता हा म्हणतील. काळा मुलगा आवडतो का तुम्हाला कुणाला? म्हणजे जिला आता समजा लग्नाच्या वयामध्ये आले, आता
यंदा कर्तव्य आहे. अशा मुलीला म्हटलं, मुलगा गुणवान आहे पण तुला काळा आहे, आवडेल का? का आवडू नये? गुणवान असेल तर आवडला पाहिजे. मी याच्यासाठी सांगतोय. एकदा राधेची आणि कृष्णाची चर्चा, आणि म्हणले देवा तुम्ही खूप काळे आहेत, अशी राधा म्हणली. ठीक आहे ना राधे, असू दे ना, काय फरक पडतो मी काळा असला म्हणून. हम काले है तो क्या हुआ, दिलवाले है. काळा जरी असलो ना, आतून मात्र मी छान आहे, चांगला आहे, गोरा आहे. राधा म्हणते नाही पण कृष्णा असं नसतं, आपण बरोबरीने पाहिजे होतं. म्हणले का काळा आहे तू, मी बघ ना कशी गोरी आहे तुझ्यापेक्षा. अशी चर्चा चालू असताना त्या चर्चेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अगं राधे, मी जर काळा नसतो तर तुला गोरं तरी कोण म्हणलं असतं, आणि तुला जगाने गोरं म्हणावं म्हणून मी काळा राहिलो. काय परमात्मा आहे बघा. त्याला देव म्हणतात महाराज. म्हणले द्यावे थोरपण सेवकाशी, मोठेपणा दुसऱ्याला कसा द्यावा हे परमात्म्याकडून शिकायचं. अहो 12 गाव अग्नी त्यांनी जाळला. गुरुजी बाळक्रीडेतलं प्रमाणे द्यावे थोरपण सेवकाशी, त्याच्या अगोदरचा खूप भारी तुकडा आहे. करी तुका म्हणे करवी आपण, आणि द्यावे थोरपण सेवकाशी. म्हणले यांनीच सगळं केलं, सगळं महत्वाची कामं यांनीच केली, पण तो सगळं सांगायचा मी नाही काय केलं, या गोपिकांनी केलं. म्हणले राधा गोरी होती, पण राधेला सांगितलं, अगं राधे, जर तुझ्याही पेक्षा गोरा झाला असतो तर जगाने माझ्याकडं पाहिलं असतं, जगाने तुझ्याकडं पाहावं. माझी भक्ती श्रेष्ठ आहे, माझी राधा श्रेष्ठ आहे, हे जगाला दाखवण्यासाठी मी सावळा राहिलो. हे भगवंताचं प्रेम आहे. माऊली म्हणतात तो सावळा मला आवडतो, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. अशा अनेक भूमिका सांगता येतात परमात्म्याच्या संबंधानं. असं त्याचं असणारं सौंदर्य, जगाला भुलवणारं सौंदर्य आहे त्याचं. म्हणले कृष्णाला पाहायला जायचे, भरला ओलांडोनी रीता करी घट. मला आठवतं, पण शिंदे पुलाचं ट्रॅफिक आलं की मग डोक्यात जाम होतं ते, नाही का. तिथून गाड्या बापू नाही का किती अडचण होती, कंपनी यायला 15-20 मिनिटं लेट होतो का नाही आपण, तसंच आहे ते. मला मुद्दा सांगायचा की मिस पाणी याचे गोविंदाची चट. म्हणजे गोविंदाला पाहण्याची किती आवड होती. घरामध्ये भरलेलं पाणी कोण ओतून देईल का? तुम्ही देताल का घरामध्ये भरलेलं पाणी ओतून? आता जे नांदेड सिटीमध्ये राहायला गेले त्यांना काळजी नाही, बरोबर ना बापू. ग्लास भरून ठेवावा लागत नाही, इतक्या सुविधा आहेत. नांदेड सिटीमध्ये अशी सुविधा आहे की पाण्याचा ग्लासही भरून ठेवायचा नाही, ग्लास उचलायचा, नळाखाली लावायचा, ग्लास भरतो, भरला की नळ आपोआप बंद होतो. एकही ग्लास पाणी भरून ठेवलं जात नाही. गरम पाणी, गार पाणी, जे पाहिजे ते पाणी आपल्याला बटन दाबलं की मिळतं. इतकी अति तंत्रज्ञान वेगानं आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं नांदेड सिटीत. पूर्वी तसं नव्हतं. त्या गोपिका माठ मोकळे करायच्या आणि मग सासूला सांगायच्या, अहो आत्या पाणी तर संपल्याबरोबर आत्या म्हणायची मग जा भरून आण. त्या निमित्तानं कृष्णाला पाहायला निघायच्या आणि मग कृष्णाचं दर्शन होईल, त्याच्याशी बोलता येईल. आणि या भूमिकेतून त्याच्या दर्शनाची लालसा, त्याला पाहण्याची लालसा म्हणून गोपिका घरातून पाणी मोकळं करून निघायच्या. असा त्यांचा आवडीचा असणारा परमात्मा. त्या आवडीसाठी त्या ठिकाणी काय करायच्या, तर त्याला पाहण्याकरता कधी कधी जर प्रसंग आलाच तर नेमकं असंही कधी कधी व्हायचं, कृष्णाची आणि त्यांची भांडणं व्हायची. जो आपल्याला आवडतो त्याला शिव्या कोण देतं का? मग काय उगाच नवरा बायकोची भांडणं होतात का? आवडतो म्हणूनच होत असतील ना. भांडणं जर झाली तर आपणच आपल्याला कारण सांगायचं, प्रेम अति तीव्र आहे असं समजायचं, प्रेमाची तीव्रता जास्त आहे असं समजायला काय हरकत आहे. त्या गोपिका इतक्या भांडायच्या, नुसत्या भांडत नव्हत्या. महाराज, जो आपल्याला आवडतो त्याला शिव्या कोण देईल का? तुकाराम महाराज म्हणतात, हसत असे शिव्या देता हा अंगणी, मरता जप ध्यानी न येतो. अरे आयुष्यभर ज्याचा जप केला, आयुष्यभर ज्याचं ध्यान केलं, पण मरताना त्याचं नाव आपल्या मुखामध्ये यायचं म्हटलं तर येत नाही. एवढा अट्टहास करून तो कृष्ण असा खेळायचा आणि गोपिका त्याला शिव्या द्यायच्या. आपण शिव्या दिल्या ओव्या म्हणतो का हो? आपल्याला एखाद्याने शिव्या दिल्या तर आपण ओव्या म्हणतो? हां, काय करतो मग त्याला? शिव्या दिल्या भांडणच करतो ना, शिव्याचं उत्तर शिव्यानेच देतो ना. पण भगवान परमात्मा तसं नव्हतं करत. त्याला सुद्धा तो गोपिकांच्या शिव्या सुद्धा प्रसाद वाटायचा. हसत असे शिव्या देता हा अंगणी, मरिता जप ध्यानी न येतो. मरताना जप केल्यानंतर जो ध्यानात येत नाही ना, असा परमात्मा त्या ठिकाणी शिव्या देताना सुद्धा हसायचा. हे प्रेम होतं. त्याचं सुख कळायला लागतं. त्याचे सुख तुम्हा कळल्यावरी मग दारोदारी न हिंडाल. एकदा का कृष्णाचं सुख कळलं की काय कशाला कोण दारोदारी हिंडणार आहे, कोण कुठं फिरणार आहे. त्याचं सुख कळल्यानंतर कुठेही जायची गरज नाही.
अहो सगळे देव त्याच्यात आहेत. सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देवाची मृत्यूग्रस्त पूर्ण भजे त्याचे मरण कोरमारी, असा असणारा परमात्मा आहे. हे कृष्णाचं सुख. म्हणून त्याच्या नुसतं आमच्या महाराज मंडळींनी आबांनी जर त्या ठिकाणी एखादी गवळण म्हणली तर आमचं कान मन तृप्त होते. नुसतं ऐकून आपण तृप्त होतो. ज्यांनी पाहिला त्यांचा काय आनंद असेल हो, त्यांचा काय आनंद. म्हणून त्याला पाहण्याकरता कशाचंही निमित्त करायच्या आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. पण नाटक पण तेवढं करायच्या. वृंदावनाला जायचंय खरं, पण म्हणायच्या जायचं कसं, त्या कान्हाने मुरली वाजवली की आमचं सगळंच काम थांबतं. कैशी जाऊ मी वृंदावन, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, कैसी जाऊ मी वृंदावना, कैसी जाऊ मी वृंदावना. मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो काना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. मुरली वाजवितो कान्हा, मुरली वाजवितो कान्हा, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. पहिलं तिने हरी वाजवी मुरली, पहिलं तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना, नदी भरली यमुना. कासे पितोबर कस्तुरी टिळक, कासे पितांबर कस्तुरी टिळक, कासे पितांबर कस्तुरी टिळक, कासे पितांबर कस्तुरी टिळक. कुंडल शोभे काना, कुंडल शोभे काना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना, कशी जाऊ मी वृंदावना. म्हणले कशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा. कुठे येतो, पहिलं तिरे हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. कसा येतो, कासे पितांबर कस्तुरी तिलक, कुंडल शोभे काना. नंदाच्या हरीने कौतुक केले, जाणे अंतरीच्या खुना. असा असणारा परमात्मा पाहण्यासाठी काही त्या ठिकाणी निमित्त करायच्या आणि त्याच्या दिशेने दर्शनासाठी जायच्या. हे कृष्णाचं सुख त्यांना कळालं होतं. आणि म्हणून वाक्य बोलून गेलो, प्रमाण बोलून गेलो तुकोबारायचं. एकदा देवाचं सुख कळालं की बाकीची सगळी सुख तुच्छ वाटतात, बाकीची सगळी सुख आपल्याला क्षुल्लक वाटतात. आणि म्हणून त्याच्या भजनामध्ये सुद्धा मोठं सुख आहे, त्याच्या आठवणीमध्ये सुद्धा सुख आहे. सातत्यानं परमात्म्याच्या आठवणीमध्ये त्या गोपिका असायच्या. भजन आणि भोजन या दोघांमधलं आपल्याला सर्वात जास्त काय आवडतं, खरं बोलायचं, भजन आणि भोजन. हां, दुपारी 12 वाजले की बघा की आता एका शेपकप्रमाणे पण लोक देतात. म्हणजे जरी झाला संन्यासी मध्यान्नाशी तोंडवासी. म्हणजे दुपार झाली ना 12 वाजता, किती संन्यासीन कसला जरी असला तरी दुपार मध्यान्ह झाली की कुणी झालं तरी तोंड वाजतंच ना. हे गंमत म्हणून सांगत असतो. भजनावरती जेवढं प्रेम आपण भोजनावरती करतो ना, एक एक पदार्थ जेवढा आपल्या आवडीचा खायचं आहे ना, चांगलं खा, जेवढं आवडीने खा, चवीने खा. पण जेवढं प्रेम आपण एखाद्या आवडीच्या पदार्थावरती करतो ना, तेवढं प्रेम कृष्णाला लावा, कृष्णावरती करा. मी कशासाठी सांगतोय ऐका. ते आपलं भोजनावरती खाण्यावरती किती प्रेम असतं. रविवार होता एक दिवस, आपल्या पुण्यातली काही मुलं त्यांनी ठरवलं सिंहगडला जायचं ट्रॅकिंगला. आणि मग ट्रॅकिंगला जायचं म्हणून डोंजे गावात खाली गाडी लावली आणि ते 3 जण होते. डोंज्याला गाडी लावली, ट्रॅकिंगला चालायला लागले. रमत गमत पहाटे 5ला निघाले. 7 वाजता सकाळी तिथून चालायला सुरुवात केली. 7 ते 9 मस्तपैकी मध्यंतरावर गड चढला. काही माणसं अशी 45 मिनिटामध्ये गड चढतात आणि खाली येतात. तर ते मध्यंतराला पोचल्यानंतर 3 जण म्हटले आता 9 वाजले, ऊन लागतंय, 2 तास चालतोय, भूक लागली म्हणजे एक झाड पाहिलं, झाडाखाली बसल्यानंतर त्यांनी ती पिशवी खोलली. तर पिशवीमध्ये खायला सामोसे नेले होते.
पण नेमकी गंमत अशी झाली, सामोसे आणले होते पण पाणी विसरलं होतं त्यांचं, पाण्याची काही बाटली पिशवीत नव्हती. तिघजणं म्हणले आता सामोसा खाल्ला त्याच्यात मिरची वगैरे असती, मुझको मिरची लगे तो मैं क्या करू, असं ते म्हणले. मी नाही म्हणलं. ते म्हणले जर मिरची लागली तर काय करायचं, तिखट लागलं तर काय करायचं, पाणी नाही प्यायला, 2 तास चालून वरती आलोय, सामोसा तसा खाताही येणार नाही, खाल्ल्यानंतर पाणीही लागतं आणि चालून चालून तहानही लागलेली आहे. तहान आणि भूक माणसाला त्या ठिकाणी, म्हणजे तहान आणि भूक तीव्र जर असेल तर राग आवरत नाही माणसाला. मग त्या तिघांनी असा विचार केला. ते म्हणले अरे 2 तास वरती चालून आले, खाली कोण जाणार पाणी आणायला. त्या तिघांमध्ये 2 मोठे आहेत आणि 1 लहान होतं. त्या मोठ्या दोघांनी त्या लहान्याला अशी दाटबळी केली, म्हणले तू खाली जायचं आणि 2 गावातून पाणी घेऊन यायचं. ते म्हणले मी जाणार नाही बाबा खाली, 2 तास लागलेत वरती यायला, परत खाली जा वर या पाणी घेऊन, मला नाही जमणार. ते 2 जण असं म्हणले बघ तुला जावंच लागेल म्हणले. आता शेवटी त्याच्या लक्षात आलं पर्याय नाही, जावं लागणार आहे. पण ते 3रं जाणार होतं का खाली. ते म्हणले बघा मी खाली डोंज्यात पाणी आणायला जातो, पण मी जोपर्यंत खालून पाणी घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्ही सामोसा खायचा नाही, माझी आट आहे म्हणला. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही. हे 9 वाजता खाली आले पाणी आणायला, 9चे 10 वाजले, 10चे 11 वाजले, 11चे 12 वाजले, 12चे 1 वाजले. हे म्हणले 10, 11, 12 म्हणजे खाली जायला पुन्हा 1 तास आणि पुन्हा वर यायला म्हणजे 3 तासात माणूस जाऊन येऊ शकतो. पण 4 तास झाले, 1 वाजले तरी हा कसा नाही आला अजून, पाणी आणाय गेला खाली. ते 2 म्हणले जेव्हा येईल तेव्हा येईल, आता आपल्या पोटात कावळे कोकाय लागतात. इथं 10 कावळा येत नाही तर लोकांच्या पोटात कसं काय कोकतात काय माहिती, पण लोक सहज म्हणतात, लोक म्हणे पोटात आता कावळे कोकाय लागले, याचा अर्थ भूक लागली. ते म्हणले पाणी आणायला गेलेले जेव्हा येईल तेव्हा येईल, आता आपण काय करू, सामोसा खाऊन घेऊ आणि नंतर बघू काय असेल ते. त्या दोघांनी पिशवीत हात घातला, हातात 1 सामोसा घेतला, तोंडापर्यंत आणला. हे पाणी आणाय गेलं का, ते झाडाच्या आडीने बाजूला झाले आणि त्या दोघांना म्हणते मी जाणारच नाही पाणी आणाय, तुम्ही सामोसा खाताय काय. हित भर पोटासाठी, हित भर पोटासाठी, हो हित भर पोटासाठी, हो हित भर पोटासाठी. हो इत भर पोटासाठी, इत भर पोटासाठी, इत भर पोटासाठी, ओ इत भर पोटासाठी. हित भर पोटासाठी पाकेवडी आटाटी, हित भर पोटासाठी, हित भर पोटासाठी, हित भर पोटासाठी, ओ पहाके बडी आटाटी. हो इत भर पोटासाठी, इत भर पोटासाठी, इत भर पोटासाठी, ओ पहा के बडी आटा आटाटी. इत भर पोटासाठी काय, पहा केवढी आटाआटी. नामदेव महाराज म्हणतात इती एवढे पोट पण केवढा त्याचा बोबाट. आता आमची नाही इती एवढी राहिली तो भाग सोडा, पण पोट म्हणले इती एवढंच पण केवढा बोबाट. कुठं कुठं नको तिथं नाचवतंय ना, पोटासाठीच सगळं चाललंय ना आपलं. मला म्हणायचंय काय, बघा आपण भोजन करतो, आपलं सगळं इथे एवढ्या पोटासाठी चाललंय, खाण्यासाठी भोजनासाठी सगळं चाललंय, आयुष्याच्या शिदोरीसाठी सगळं चाललंय, पण आपल्या हाताला देव नाही लागला. महाराज त्यांनी भजन केलं आणि त्यांच्या घरी भोजन करायला देव आला महाराज, हे विशेष आहे. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, पाहुणे घराशी. पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोड की जर्जर, काय करू उपचार. कोप मोड की जर्जर. ओ पाहुणे घराशी आले आली ऋषिकेशी काय करू उपकार. हो पाहुणे घराशी आले आली ऋषिकेशी काय करू उपकार, काय करू उपकार. कोप मोड की जर्जर, काय करू उपकार. कोप मोड की जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. हो दरदरीत कन्या मन
रखिलेल्या आज्ञा हरी मोडकिया बाजावरी वाकडाच्या ओ शेजा मोडक्याची बाधा राखला तुका म्हणे मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार हा मुख शुद्ध तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडची जर्जर काय करू उपचार कोप मोडची जर्जर काय करू उपकार मोडकी जर्जर काय करू उपकार मोडकी जर्जर जर्जर आपण धन कमवतो आणि संत महाधन कमवतात हो. आपण आयुष्यभर किती कमवलं तरी आपल्या घराला देव येत नाही. त्यांनी आयुष्यभर असं काही कमवलं की ज्यांच्या घराला देव पाहुणा आला. आपल्याकडे पाहुणे येतात पण देव नाही येत महाराज. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय. ऋषिकेश नावाचा पाहुणा आलाय. आपल्या घराला पाहुणा नाही येत देव. आपण पाहून घराला जातो कदाचित एखाद्याच्या, पण पाहुणा नाही येत महाराज. म्हणजे घर कसं होतं, घरी मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा. अरे देव पाहुणा आला तर बसायला टाकायला काय नव्हतं. आपल्याकडे जर देव पाहुणा आला तर काय काय टाकू हो बसायला. रोज स्वप्न पाहतोय आपण, काय त्याला कसली शेज, काय बसायला देऊ. कल्पनेच्या पलीकडे आपण इतकं काय करू उपचार. पण तुकोबाराय म्हणतात देव आला तर काहीच उपचार करायला नाही. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. म्हणजे घरात तांदूळ पण नव्हते पुरेसे. आता रोज आम्ही इंद्रायणीचा भात खातो इथं. काय त्या आचार्यांना सुद्धा अन्नपूर्णा प्रसन्न आहे का काय काय माहिती. सगळे खाऊन इतके तृप्त होतात आणि घरी गेल्या अशी झोप लागते. सकाळचं काय लवकर उठते कोणता. काल्याला यायला लोकांना का उशीर झालाय रात्रीचा इंद्रायणी जेवण. मला म्हणायचंय काय काय होतं. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या अशी स्थिती होती महाराज. आपण जेवण झालं की एखाद्याला पान देतो, विडा देतो, बडीशेप देतो. महाराज म्हणतात काय द्यायला होतं. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. दुर्बळ आहे काय देणार काय देवाला. पण तुळशी दळ त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी परमात्म्याला दिलं. ही भूमिका आहे. एका ठिकाणी पाहुणा आला, ही गोष्ट नीट ऐका. सासू खूप चांगली होती. जावई आला घराला, इतकी चांगली होती ती सुगरण होती. काही काही माता भगिनी अशा असतात महाराज, पाण्याला जरी फोडणी दिली तर त्या पाण्याला चव येते महाराज. अशा हातात असते ना एखाद्याच्या ताकद. आणि प्रत्येक घराची स्त्री ही त्या घराची अन्नपूर्णाच असते. आम्हाला अनेक ठिकाणी अनुभवे अचानक जाणवतं. आम्हाला माहिती आहे. महाराजांना विचारा तुम्ही, अर्धा तास जर त्या एखाद्या माता भगिनीला मिळाला तर अर्धा तासामध्ये 8-10 जणांचा स्वयंपाक करते. बरं स्वयंपाक 10 जण जेवून सुद्धा शिल्लक राहतो. आजही आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणे आले अचानक 10-12 लोक आले आणि आपण स्वयंपाक लोक जेवून सुद्धा शिल्लक राहत असेल तर समजून जायचं नवऱ्यानेच तिला म्हटलं पाहिजे अगं तू आमच्या घराची अन्नपूर्णा आहेस. पण हा ठोंब्या काय असं म्हणतोय तिला जाऊन. ती उपवास करते, अपर्णा आहे ती. आपण तिला श्रेय देत नाही, दिलं पाहिजे. घरामध्ये झालेला अन्नप्रसाद आपण सवय लावून घेतली पाहिजे आपल्याला. अगं तू केलेले जेवण म्हणण्यापेक्षा तू केला प्रसाद खूप छान झाला. अन्नाला प्रसाद म्हणावं. अन्नाला नुसतं प्रसाद म्हटलं आणि पोटात जर गेलं तर ते आपल्याला चांगली बुद्धी देतं. म्हणून नेहमी आता माता भगिनींनी सवय लावून घ्यावी. ते आले ना, अहो बसा ना, प्रसादाला बसा. जेवायला बसा म्हणण्याऐवजी प्रसादाला बसा म्हणायला काय अडचण आहे. आम्ही सहज म्हणत असतो. नवरा बायको सकाळी म्हणजे रात्री कीर्तनामध्ये आपण सांगत असतो. अनेक कीर्तनकार बोलतात नवऱ्यानी बायकोला रामकृष्ण हरी म्हणावं, बायकोनी नवऱ्याला रामकृष्ण हरी म्हणावं. आणि खरंच हा जर दुसऱ्या दिवशी सकाळी तिला म्हटला ना रामकृष्ण हरी, ही म्हणती एका रात्रीत आमचा बुवा झाला तुकाराम बुवा. एका रात्रीत तुम्ही तुकाराम बुवा झाला म्हणता. अहो ठीक आहे ना, चांगलं म्हटलंय ना, शिव्याचं नाही ना दिल्या उठल्या उठल्या. मग चांगलं म्हटलं असेल तर काय. सहज बायकोने विचारलं नवऱ्याला की माझ्याबरोबर लग्न करून तुमचा फायदा काय झाला. नवरा म्हणला काय कर्माची फळं आताच भोगतोय, दुसरा काय फायदा व्हायचा म्हणला. जो पुढं फायदा होणार आता ती कर्माची फळंच भोगायला लागलोय आता काय. मला म्हणायचं आहे काय, आपण म्हणावं जेवण म्हणण्यापेक्षा प्रसाद म्हणण्यामध्ये आनंद आहे. ते अन्न, कारण हरिचिंतनामध्ये ते अन्न राहत नाही, त्याचा प्रसाद होतो. ही ताकद आहे महाराज. आणि रोज आपण भागवत कथे 8 दिवस झाला, आज 8वा दिवस आहे आज. म्हणले रोज आपण प्रसाद घेत होतो रात्रीचा, आता काल्याचाही घेणार आहे. हे तयार होणारा स्वयंपाक हा भागवत कथेच्या सानिध्यामध्ये होत होता.
म्हणूनच तो प्रसाद आपल्या पोटामध्ये रोज जात होता आणि भगवंताच्या दिशेने घेऊन येत होता. त्या प्रसादाला भगवंताला अशी विनंती करू की बाबा अशी काही देवा आम्ही आता तुमच्या भागवत कथेच्या श्रवणामध्ये हा प्रसाद आमच्या पोटामध्ये गेला, आम्हाला अशी बुद्धी द्या की कायम आम्हाला असं वाटावं तुमच्या जवळ यावं, आमची पावलं तुमच्या दिशेने यावेत, कधीतरी तुम्ही आम्हाला दर्शन द्या, असा मानस आपण त्या ठिकाणी ठेवा. मी गोष्ट सांगत होतो. चला, त्यांच्या घरी देव पाहुणा आला तुकोबारायांच्या घरी आणि आपल्या घरी जावई पाहुणा येतो. आल्यानंतर गंमत अशी, सासू सुगरण होती. सासू म्हटली जावयाला असा पदार्थ करून खायला घालायचा ना, जावयाला पण वाटलं पाहिजे सासू सासूचे. मग तिने खरंच सुगरण होती, खूप सुंदर स्वयंपाकाला जावई जेवला. जेवल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला. जावई म्हणले सासूबाई तुम्ही जे मॉडेल तयार केले त्या मॉडेलपेक्षा कंपनीचाच माल भारी आहे म्हणला. इतका भारी स्वयंपाक. बरं ठीक आहे म्हणले. जावई म्हणला आज राहणार आहे मी. आत्या म्हटली, मग ते सासू म्हणले आज जावई राहणार आहेत म्हणले, स्वयंपाक केला पाहिजे रात्रीचा. पण सकाळचा स्वयंपाक झाला होता, रात्रीचाही झाला. काय जावयाला वाटलं म्हणलं राहावं 2 दिवस. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, 4 दिवस झालं. इतकं चांगलं जावई जेवत होतं, पायच काढत नव्हतं बाहेर, जायलाच तयार नव्हतं. 6, 7, 8 दिवस झाले. 8 दिवसात सासूनी जावयाला 16 पदार्थ, 8 नाश्ते, 16 चहा, हे सगळं पाहिजे ते पाहिजे तसं करून दिलं होतं. आणि 8व्या दिवशी सासू नवऱ्याला बोलून घेतलं. म्हणले आहो 8 दिवस झाले नुसता स्वयंपाकच करते. 8 दिवसात पाहुण्याने 16 पदार्थ खाल्लेत, पण पाहुणा काय जायला तयार नाही. पाहुण्याला जा म्हणावं तर पुरीचा प्रश्न आहे, आणि नाही जा म्हणावं तर माझ्याच्यानी स्वयंपाक होणार नाही. सासरा तेच म्हणला, पाहुण्याला घालवायचं कसं? पाहुण्याला घालवायची आयडिया सांगतोय मी, ऐका नीट ती. पाहुणा तसा जात नाही. आता पूर्वी लोक राहायची, आता कोणी राहत नाही हल्लीच्या काळामध्ये. आपण सहज एखादा पाहुणा आला ना, पहिलं म्हणतो जाणार कधी येत, राहा म्हणत नाही आता आपण. पहिला आपलं वाक्य असतं तुम्ही जाणार कधी येत, असा मुद्दा आहे. चला, 8 दिवस झालं, पाहुणा काय जायला तयार नाही. सासू सासरे किचनमध्ये होते. नवरा बायकोची चर्चा चालली. पाहुण्याला जा तरी कसं म्हणायचं. सासरा जरा डोकेबाज होता. म्हणलं हे बघ ऐक, आपण काय करू, पाहुणा असाही जात नाही, आपल्याला जा म्हणता यायचं नाही ना, एक काम कर, आपण आज दोघं भांडणं करू. ती म्हणली डोकं फिरलं काय, 25 वर्षात आपली एकदाही भांडणं झाली नाही, आता कसं काय भांडायचं? शिवण्यात खरं आहे का 25 वर्षात एकदाही भांडणं नाही? खरं आहे, मग चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे 25 वर्ष झाली एकदाही भांडणं नाही झाली, आणि आता कसं काय भांडायचं? सासरा म्हणला खोटं खोटं भांडू. ठरलं खोटं भांडायचं. हा जोरात शिव्या द्यायला लागला, ती मोठ्याने रडायची. हा शिव्या द्यायचा, ओरडायचा, ती रडायची. तिने सगळी फळीवरची भांडी घेतली, कपाशा फोडून टाकल्या, अस्तव्यस्त करून टाकलं सगळं. मोठमोठ्याने शिव्या, इतक्या शिव्या यांनी दिल्या, 25 वर्षाच्या काढल्या होत्या सगळ्या. एकदम गाथाच तयार झाला होता त्याचा. एकदम 25 वर्षाच्या शिव्या काढल्या. ती रडताना काय अशी काय असं अस्तव्यस्त करून 11-11 पद्धतीने रडत होती. 25 वर्ष रडायला मिळालं नव्हतं भांडणात. घेतलं रडून. 2 तास झाले नवरा बायको भांडत होते, पण हॉलमध्ये बसलेल्या पाहुण्याला काही घामच फुटत नव्हता. आता पाहुणा काय जायला तयार नाही. सासरा म्हणला पाहुणा असला कसला आहे, आतमध्ये आमच्या दोघांची भांडणं चालल्यात तरी पाहुणा जाणं. सासरा म्हणला बघ शेवटचे 5 मिनिटं, आता असं भांडायचं शेवटच्या 5 मिनिटात की पाहुणा गेलाच पाहिजे. हा मोठ्याने शिव्या द्यायचा, ती रडायची. हा शिव्या द्यायचा, ती रडायची. हा ओरडायचा, ती रडायची. शेवटी 5 मिनिटं झाली, आरडाओरडा झाला तरी त्या ठिकाणी पाहुणा गेला नाही. शेवटी ती बायको म्हणली बघा आज तुम्ही मला 25 वर्षातून बोललेत, रडवलंय ना, शिव्या दिल्यात ना, आज काय खायचे ते खा, स्वयंपाकच करणार नाही. स्वयंपाक करणार नाही म्हटल्याबरोबर पाहुण्याने पिशवी भरली, पाहुणा गेला निघून. गेलं पाहुणं, दरवाजा उडून बाहेर. सासऱ्याच्या लक्षात आलं, दरवाजाचा आवाज आला म्हणजे पाहुणा निघून गेला. आणि तेवढ्यामध्ये ती मोठ्याने रडत होती. सासरा म्हणला अगं कशाला रडते, मी तुला खोट्या खोट्या शिव्या दिल्या होत्या. ती म्हणली मी पण होय, खरंच रडते का दवा, खोटंच रडते ना. ते दरवाजा उडून परत आतमध्ये आलं, ते म्हणते मी पण खोटं खोटंच गेलो होतो. मी तरी कुठं खरं गेलो होतो तेव्हा. लटका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार हा संसार, लटका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार हा संसार, लटका व्यवहार सर्व संसार, वायन दान हरी विन, लटिका व्यवहार वायर जरा हरी वीण, लटका व्यवहार सर्व संसार, वायन दान हरी विन, लटिका व्यवहार वायर जरा हरी वीण, हरी मुके मना, 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 हरी मुके मना,
स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजू शेठ जगताप आणि विजय अण्णा जगताप यांच्या दोघांचंही आगमन झालेले आहे. विनंती आहे पुढे दोघांनी पुढे या शेठी तर गादी आहे. विठाला 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 बसा ना गादी. विठाला हो, हो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. सगळ्यांनी एक भजन करू चांगलं. सुंदर राधा सुंदर श्याम सुंदर श्री वृंदावन धाम. सुंदर राधा सुंदर श्याम सुंदर श्याम. सुंदर राधा सुंदर श्याम क्या बात है? सुंदर श्री वृंदावन धाम. सुंदर राधा सुंदर श्याम सुंदर श्री वृंदावन धाम. मोहिनी राधा मोहन श्याम मोहक 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 श्री वृंदावन धाम. जय जय राधा जय जय श्याम. बोला जय जय राधा जय जय श्याम. जय जय श्री वृंदावन धाम. मोहन राधा मोहिनी श्याम मोहिनी राधा मोहन श्याम. मोहक श्री वृंदावन धाम. सुंदर राधा सुंदर श्याम सुंदर श्री वृंदावन धाम. काही माणसांच्या जवळ गेलं की आम्हाला बरं वाटतं आणि काही माणसं आमच्या जवळ आले की आम्हाला बरं वाटतं. म्हणजे बघा दोन्ही गोष्टी आम्हालाच बरं वाटतं. त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे तुकोबाराचे उद्गार आहेत. नावजी माळी ज्यावेळेस कीर्तनात यायचे ना त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणायचे माझा प्राण सखा आला. तुकोबाराय म्हणतात तसं या ठिकाणी अण्णाही आलेत आणि शेठही आलेत. अत्यंत मोठी माणसं आहेत पण संप्रदायाच्या बाबतीत इतकी कनवाळू आहेत इतकी कृपाळू आहेत. संप्रदायातला कुणीही असू द्या निमंत्रण मिळालं काय यांना कसा वेळ मिळतो ते त्यांचं त्यांनाच माहिती. इतकी व्यस्तता असताना देखील हजारो लोक आणि हजारो लोकांचं नियोजन करणारी ही माणसं आहेत. आपल्याकडं मी काल बोललो बघा परवा दिवशी प्रदीप महाराज मिश्रांची कथा सांगवीमध्ये झाली आणि जवळजवळ रोज 1,00,000 1,50,000 लोक अशी म्हणजे 10-15 लाख लोक तिथं येऊन गेले असतील. नाही त्याच्याही पुढं असतील मला नक्की गणित माहिती नाही. पण एकाच वेळेस पुण्यासारख्या शहरामध्ये जवळजवळ हिंदुत्ववादी 30 लाख लोक जर एका ठिकाणी येत असतील तर हा केवढा मोठा विचार आहे. आणि एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय विजू शेठ जगताप आमदारांचे बंधू आहेत. खूप वेगळ्या स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे खूप वेगळ्या स्वभावाचं दातृत्व आहे. यांच्याकडे पण एक महाराज आहेत खाऊ घालायला. आताच तुम्ही याच्या अगोदर विषय होऊन गेला कीर्तनातच. म्हणलं आमच्या शेठकडं पण अण्णांकडं पण एक असे महाराज आहेत की त्यांनाही अन्नपूर्णाच प्रसन्न आहे. कुणीही येऊ द्या कितीही येऊ द्या कमी नाही पडत. आणि काही काही माणसं अशी असतात नाही एखादं कार्य उभं केलं की त्या कार्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. समजून जायचं भगवंत पाठीमागं उभा आहे म्हणून कमी पडत नाही. हे त्याचं उत्तर आहे सरळ उत्तर आहे.
आठवली एक गोष्ट, वृंदावनातली एक मुलगा होता, कृष्णावरती खूप प्रेम करायचा. त्याचा एक नियम होता, रोज एक फूल कृष्णाला अर्पण करायचं गुलाबाचं, रोज. वर्षानुवर्ष त्याचा नियम. तरुण पोरग होतं, काय त्याचं कृष्णावरती प्रेम बसलं होतं. आणि कृष्ण आहेच तसा. कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका गाव है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. कृष्ण जिनका गाव है, कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका गाव है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है. जगाला वेड लावलं कृष्णाने, जगाला. पालघर जिल्हा आहे आपल्याकडं, तिकडं काय करतात काही ख्रिश्चन मशनरी आपल्या आदिवासी लोकांना फोडतात, पण कृष्ण आपला एवढा शहाणा आहे, त्यांनी शिकलेली फोडले. बघा तुम्ही कसे फोडले त्यांनी. इंग्लंड अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त कोणतं गाणं गायलं जातं आता? हरे रामा हरे कृष्णाचा गजर होतो. ख्रिश्चन मशनरींनी आपले न शिकलेली लोक पडली, फसवलं. ग्लास द्यायचे, ग्लासमध्ये क्रोशिनची गोळी टाकायचे, त्याला थंडी तापाला त्याला ते पाणी प्यायला द्यायचे, आणि पाणी पिल्यानंतर त्याला ते 15 मिनिटात बरं वाटायचं. आणि बरं वाटायला लागला की त्याला विचारायचे, आता कसं वाटतं? ते म्हणतात बरं वाटतंय. बरं वाटायला म्हणले की हे ख्रिश्चन मिशनरीवाले म्हणायचे, बघा ना येशूची केवढी कृपा आहे, एका पाण्याच्या ग्लासामध्ये तुम्हाला बरं वाटतंय. अशी करून आपली पालघर जिल्ह्यातली हजारो लोक त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतराला लावली. पण कृष्ण परमात्मा असा आहे, तुम्ही आमच्याकडे येताय, आम्हाला फोडताय ना, आम्ही आता शहाण्यांना हात टाकतो. म्हणून कितीतरी लोक वृंदावनामध्ये, महाराष्ट्रातली भारतातली कमी असतील, पण इंग्लंड अमेरिकेने ते वृंदावन भरले महाराज. इतका कृष्ण पण त्या ठिकाणी आगळा वेगळा आहे. शहाण्यांना त्यांनी वेळ लावले. तर ते पोराची गोष्ट सांगत होतो. ते 20 वर्षाचं 22 वर्षाचं पोरग रोज नित्यानं एक फुल गुलाबाचं, काय नाही माझी आवड म्हणून नित्य नेम. आणि मग एक दिवस असा आला, वर्षानुवर्ष त्याचे ते चाललंच होतं. नेमकी 14 फेब्रुवारी आली. आणि 14 फेब्रुवारीला काय असतं? काय असतं? काय आता नाही सांगत. बघा लोक इतकी हुशार आहेत ना, सांगायची वेळ आल्यावर सांगत नाही. नका बोलू म्हणले की बोलल्याशिवाय राहणार नाहीत. 14 फेब्रुवारीला रोज डे असतो, आणि मराठीत सांगायचं झालं तर व्हॅलेंटाईन डे असतो, बरोबर ना? असा तो व्हॅलेंटाईन डे होता. आणि नेमकं काय झालं, अख्ख्या वृंदावनामधली गुलाबाची फुलं अगोदरच संपली होती. का सकाळी त्या 14 फेब्रुवारीला ऊत येतो प्रेमाला काय माहिती. एरवी कुठं गेलं, झोपलेलं असतं, जातं कुठं एरवी प्रेम. आणि असं काही गुलाबाच्या फुलात प्रेम दडलंय का? अरे प्रेम ही हृदयाची भाषा आहे, ते आतून असावं लागतं. नकळत एकामेरीची घेतलेली काळजी हे सुद्धा प्रेमच आहे महाराज. आता नेमकी घटना अशी आहे, त्या पोराला 14 फेब्रुवारीच्या दिवशी अख्ख्या ह्याच्यात म्हणजे फुलं संपली होती सगळीकडची. त्या दिवशी त्या मुलाला यायला उशीर झाला होता. रोज एक माळीबाबा होते, त्यांच्याकडनं ते पोरगं फुल घेऊन जायचं. ते माळीबाबा हुशार होते, त्यांनी आपल्या पोत्याच्या खाली एक फुल लपून ठेवलं होतं. का? म्हणजे किती जरी उशीर झाला तरी हा इथं येतो, फुल घेतो, कृष्णाला समर्पित करतो. नेमकं त्या दिवशी त्या नगराचा राजा तिथं आला होता. आणि राजा त्या माळीबाबाला म्हणत होता, अख्ख्या वृंदावनात कुठं गुलाबाचं फुल नाही, गुलाबाचं फुल द्या. माळीबाबा म्हणले, माझ्याकडे काय फुल नाही. फुल होतं पण ते खोटं बोलले, कारण त्यांना द्यायचं होतं. आता राजा आहे, राजा म्हणजे सामान्य नाही, त्या वार्डाचा तो नगरसेवक होता. थोडक्यात तो राजा म्हणला, तुला जर उद्यापासून इथं दुकान लावायचं असेल तर फुल दे. म्हणजे नाही, माझ्याकडं फुलच नाही म्हटले. दाटबळी केली, सगळं झालं. शेवटी ते पोरगं आलं आणि त्या माळीबाबांनी पोत्याखाली हात घातला आणि त्या पोराला फुल दिलं. राजाला राग आला, म्हणले उद्यापासून इथं बसायचं नाही फुलं विकायला. फुल मला का नाही दिलं? राग आला. जाऊ दे म्हटले. आता त्या राजा म्हणला त्या पोराला, एक काम कर ना, हे फुल मला दे, मी तुला पैसे देतो. नाही म्हणले, मी नाही देणार फुल. पुन्हा फुल त्या माळीबाबाकडे त्या पोराने दिलं. राजा म्हणला, हे फुल एक तर तू तरी घेशील, नाही तर मी तरी घेशील, याची आपण बोलू लागू. आता शेवटी राजा पैशावाला आहे. राजा म्हणला, गुलाबाचं फुल एरवी जे फुल रुपयाला, 2 रुपयाला, 10 रुपयाला मिळतं, त्या दिवशी राजा म्हणला, हे फुल मी 100 रुपयाला नेणार एक. तो पोरगा म्हणला, मी 200ला, कारण त्याची आवड होती. देवाला एक फुल रोज व्हायचा गुलाबाचं. राजा म्हणला, मी 500ला फुल घेणार. तो पोरगा म्हणला, मी 1000ला घेणार. राजा म्हणला, माझ्या डबलनी कसं काय चालतो या? अरे हे लहान 22 वर्षाचं पोरगं, मी या नगराचा राजा आहे. राजा म्हणला, मी 10,000ला घेणार. ते पोरगं म्हणलं, मी 20,000ला घेणार. अरे कीर्तनात किती हजारापर्यंत जातात. राजा म्हणला, हे फुल मी त्या ठिकाणी 50,000ला घेणार. तो म्हणला 60,000ला घेणार.
पोरग म्हणलं राजा म्हणला मी 70,000ला, ते पोरग म्हणलं 80,000ला. राजा म्हणला 90, ते पोरग म्हणलं लाखाला. लाखाची बोली लागल्यावर राजा थांबला. त्या पोराने फुल घेतलं. फक्त त्या राजाला शंका आली की बाबा 1,00,000 रुपयाचं तू फुल घेऊन चाललाय, कशा करता चाललाय, फक्त एवढंच सांग. ते पोरग म्हणलं राजेसाहेब मी 1,00,000 रुपयाचं फुल घेऊन चाललोय, हे कशा करता चाललंय हे तुम्हाला नंतर सांगतो, पण तुम्ही सुद्धा 90,000 रुपयापर्यंत बोली लावली होती, ही 90,000 रुपयापर्यंत बोली कशासाठी लावली, कुणासाठी फुल लागत होतं. राजा खरं बोलला. म्हणला आपल्या नगरीमध्ये ऑर्केस्ट्रा आहे आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये एक नाचणारी येणार आहे, तिला मला हे फुल द्यायचं. ते पोरग म्हणलं अरे सामान्य नाचणारीला 90,000चं फुल घेऊन चाललाय, अरे जो जगाला नाचवतो ना त्याला मी हे 1,00,000चं फुल घेऊन चाललोय. जगन्नाथ महाराज पाटील यांनीही कीर्तनात ही गोष्ट सांगितली होती. आणि पंडित दीनदयाल पांडे म्हणून तिकडचे एक लेखक, एक भागवताचे मोठे वक्ते, त्यांनी ही घटना सांगितली होती. म्हणले त्या मुलांनी ते 1,00,000चं फुल ज्यावेळेस देवाच्या कृष्णाच्या जवळ नेलं आणि मानेवरती असं ठेवलं ना, तर भगवंताची मान अशी कल्ली होती. म्हणले देवावरती 1,00,000चं वजन झालं होतं त्या पोराचं. देवाला 1 रुपयाचा परमात्मा हिशोब देतो महाराज, परमात्मा सगळं देतो. आणि मला वाटतंय आमची ही मंडळी महाराज लाखात खर्च करतात परमार्थासाठी, वारकरी संप्रदायासाठी, तुकोबारायांच्या मंदिरासाठी. मी काल आपण विषय झाला आपला तुकोबारायांच्या भंडारा डोंगरावरच्या मंदिराचा, की जसं अयोध्येमध्ये प्रभू रामांचं मंदिर झालं आणि प्रभू रामांची स्थापना झाली, तसं तुकाराम महाराजांच्या मंदिराला सुद्धा आपल्या देहूमध्ये भंडारा डोंगरावरती सोन्याचा कळस बसणारे कोट्यावधी रुपये दिलेत आमच्या शेटनी तिथं. कोट्यावधी रुपये, चेष्टा नाही महाराज. मला हे कशासाठी सांगायचं होतं, हा मुद्दा कशासाठी सांगायचा होता, दातृत्व खूप मोठं आहे, तरी देखील कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही. परमार्थाला अत्यंत पोषक वातावरण निर्माण करून देतात, परमार्थ करणाऱ्यांवरती प्रेम करतात. खाऊ घालण्याच्या बाबतीत तर कुणीच नाही. द्यायचं तर चांगलं द्यायचं, ब्रँडेड द्यायचं तर चांगलं द्यायचं. आता लोकांना ब्रँडेडची हाऊस आहे म्हणल्यावर गोपिका कृष्णाला पाहायला निघाले की कशा निघायच्या, ते एकतारीवाले गवळण म्हणतात. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे कृष्णा, तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले रे, हो मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरी रे, मन मोहिले 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 रे. बघा देवाकडे निघाली की अशी स्थिती निर्माण होत असते. म्हणले त्या देवाच्या दिशेने चालल्या होत्या. आता मेकअप करायला आरशाच्या समोर उभी राहिली. काजळ खरं डोळ्यात घालायचं असतं, पण ते डोळ्यात घालायचं काजळ त्यांनी कपाळाला लावलं. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. नकळत तिच्या लक्षात आलं नाही, कुंकाच्या कांड्यात हात घातला आणि ते कुंकू डोळ्याला लावलं. म्हणले मळवट कुंकाचा भरायचा होता, विसरून गेली, भुलली होती. अख्खा कपाळ त्या ठिकाणी हळदीने भरून टाकलं. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरी रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, ओ मन मोहिले रे, मन मोहिले रे. तिने अख्खा मळवट असा हळदीने भरला. आपल्याकडं मग तेव्हापासून म्हण आहे आणि पद्धत आहे इडी हळद म्हणण्याची. आणि त्या हळद तिने डोक्याला लावली होती. अशी स्थिती तिची झालेली होती. म्हणले का, फक्त गोविंदाला पाहण्याचं, कृष्णाला पाहण्याची आवड. कधी कधी कीर्तनाला जर उशीर झाला ना, गुंड्या सुद्धा अशा खालीवर होतात. एखादी माता भगिनी लगबगिनी जायचंय, उशीर झालाय, काहीतरी चुकलेलं असतं बघा, पदर त्या मिऱ्या अमुक तमुक
थोडंफार मागं पुढं झालेलं असतं. आमची महाराज मंडळी कीर्तनाला निघाली, उशीर झाला ना, कधीतरी टोपीच उलटी घातलेली असते. ही होती स्थिती. देवाकडे जात असताना आपण आपल्याला विसरून गेलेलो असतो. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तो कोबराचं सांगणं आहे. कृष्णाची असुके नाही भूक तहान, कृष्णाची असुके नाही भूक तहान, कृष्णाची असुके नाही भूक तहान. पुढं सारखा. कृष्णाची असुके नाही भूक तहान, 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 कृष्णाची असुके नाही भूक तहान. सदा समाधान सकळांचे, सदा समाधान सकळांचे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. सदा समाधाने सकळांचे, सदा समाधाने सकळांचे, माझी वाणी तुझे वर्णी गुण वर्णी गुण नाम. विठोबा रखुमाई धोबार खुमाई, विठोबार खुमाई, धोबार खुमाई, विठोबार खुमाई, धोबार खुमाई, विठोबार 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 खुमाई, विठोबा विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार रुपेश भाऊ. खुमाई, रुपेश भाऊ. खुमाई, विठोबार खुमाई, हरे विठोबार खुमाई, खुमाई, विठोबार 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 खुमाई, पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ देव जन्माला आले गोकुळामध्ये. तो आनंद कसा होता आपण पाहणार आहोत. आता देव कसे जन्माला आले मी सगळी कथा सांगितलेली भागवतामध्ये आहे ना लक्षात सगळ्यांच्या. हा मग आता लक्ष दे म्हटलं पुढचं तरी कशाला सांगायचे, थांबू की आपण इथं. किती आनंद व्हावा. नामदेव महाराज म्हणतात तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, 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 तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो. अप्सरानाच थै थै थै, अप्सरानाच थै थै थै, अप्सरा नाचती थै थै थै, अप्सरा नाचती थै थै थै.
अप्सरा नाचती थै थै थै, अप्सरा नाचती थै थै थै. अप्सरा नाचती थै थै थै, अप्सरा नाचती थै थै थै. तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो, तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो. वाजंत्री वाजती हो, तुतारे वाजंत्री वाजती हो. आता नाही जास्त गाणार, सगळं वजन टाकताय तुम्हीच. माझं वजन असून माझं वजन पडाना. झन 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 झांजा वाजती, झन 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 झांजा वाजती, झन 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 झांजा वाजती, झन 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 झांजा वाजती. तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो. नामदेव महाराज म्हणतात किती आनंद, तुतारे भोवरे वाजंत्री वाजती हो. कोण नाचतंय? अप्सरा नाचती आनंदाने. हा गोकुळामधला आनंद आहे. म्हणले गोकुळातल्या महिला खूप चांगल्या होत्या हो. आणि पूर्वीचा काळच असा होता. पूर्वीचं जीवन तुम्हाला मला सगळ्यांना आठवतं. म्हणले गावात जर एखाद्याला पोरगं झालं, मोबाईल नव्हते, फेसबुक नव्हतं, तरी लोक तोंडोतोंडी बातमी सांगत होती. गावात एखाद्याला पोरगं झालं तर अख्खं गाव त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं. आताची स्थिती, आताची माणसं विचाराने इतकी घसरली. आमच्या शेजारच्याला पोरगा झाला तर माणसं म्हणतात होतच नव्हता आणि झाला कसा. आज ढासळलेली पातळी आहे महाराज. त्या काळच्या महिला किती चांगल्या होत्या. अरे पोरगा झाला यशोदावाला, नंदबाबाला, त्यांनी आपल्याला पोरगा झाल्यावर आपण काय वाटतो? खरं सांगायचं काय? आणि दुसऱ्याला झाल्यावर होतच नव्हता आणि झाला कसा म्हणतो का नाही? जर आपल्याला पोरगा झाल्यावर आपण पेढे वाटतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गोपिका किती उदार अंतकरणाच्या होत्या. पोरगा यशोदेला झालाय, आपल्या घरात सुंटवडा तयार केलेला सुंटवडा ताटात घेतला आणि ताटात घेऊन काय करत होत्या? अख्ख्या गावाला वाटत होत्या आणि सांगत होत्या, गवळण म्हणती म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळ म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धाबे एकी पुढे, ताटी बोटी सुलट बुडे. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळ म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंटावडे. आपल्याकडे एक जुनी परंपरा आहे बघा. आपल्या देशाला या माता भगिनींनी काय दिलं? पूर्वी जात्यावरची गाणी असायची आणि त्या जात्यावरच्या गाण्यावरती खूप खूप काही गायलं जायचं. पूर्वी जात्यावरती जर माता भगिनी बसल्या तर त्या म्हणायच्या, पुन झालं जुनं जाऊ भोर परगण्याला, अरे सोन्याची पायरी राजगड तोरण्याला. पहाटे जर एखादी आजी 4 वाजता जात्यावरती दळण दळायला लागली तर ती म्हणायची, एखादं पोरग झोपेत ऐकायचं. सकाळी उठलं की आजीला म्हणायचं, आजी कुणाचं गाणं गात होती? आज्यांनी सांगायचं शिवाजी राजाचं. 10 वर्षाचं पोरग विचारायचं, आजी हा राजा कोण आहे? आजींनी सांगायचं हा शिवाजी राजा महाराष्ट्राचा राजा आहे. पोरं म्हणायची कुठे आहे? राजगडवरती तोरण्यावरती राज आहेत. 10 वर्षाचं पोरग छत्रपती शिवाजी महाराजांना पाहायला निघालं ना तर परतलं माघारी ते मावळाहून परतलं महाराज. ही जात्यावरच्या गाण्याची ताकद होती. अशी सात्विक पद्धतीची गाणी कोण गातं? आज माहेराला जाणं झाली झाली ग पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी पाया आले फोड, पाय चालले चालले जशी माहेराची ओढ.
आज माहेराला जाणं झाली ग पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माहेराची वाट आठवून देतं का नाही हे जात्यावरचं गाणं? कधी म्हणता का नाही? का अजून आरचीन परशा सुटला नाही? हा, ते काय आहे, मराठीतल्या सैराटमुळे तरुण पोरं वेडी झाली आणि म्हाताऱ्याही बायकांच्या गालावरती लाली आली, अशी झाली तर राहत. महिलांनी एक परंपरा, एखाद्या घरात स्त्री जर परिस्थिती नव्हती पूर्वी अशी, पण महिला किती हुशार होत्या. म्हणजे एखाद्या घरात जर बाळंतीण स्त्री असेल तर तिला चांगलं खायला दिलं पाहिजे. तिनं जर चांगलं खाल्लं तर तिच्या शरीरामध्ये रक्त तयार होईल, रक्त तयार झालं तर दूध तयार होईल, आणि दूध तयार झालं तर तिचं पोरगं त्या दुधावरती चांगलं पोचलं जाईल. ही बुद्धी बघा, या भारतातल्या स्त्रियांची ही बुद्धी आहे. म्हणून आपल्याकडे अशी परंपरा आहे आजही, एखाद्या घरात जर स्त्री बाळंतीण झाली तर आपण काय घेऊन जातो? वाण घेऊन या ताटी. ही परंपरा बघा ना, भारताला 5200 वर्षापासून मिळाली. वाण घेऊन जाताना, पुण्यातल्या वाण तरी माहिती आहे का नाही? पुण्यातल्या सुनांना वाण कळत नाही, वाहन घेऊन सांगायला लागलं वाण कशाला म्हणतात ते, वाहनच माहिती नाही. वाहन तरी माहिती आहे का? वाहन, वाहन म्हणजे गाडी नव्हे, वाहन म्हणजे चप्पल. मला कशासाठी सांगायचंय? खारीक असेल, खोबरा असेल, तूप असेल, रवा असेल, काजू बदाम पिस्ता गूळ, अजून एखादा सांगा की, डिंक, अजून खारीक, अजून मी सांगितलेलं नका सांगू. पुढचं कोण वडापाव म्हणलं? वडापाव नसतो त्याच्यात, वडापावने रक्त होत नाही, चांगलं खा. हां, आम्ही आमच्या शेठच्या ऑफिसला गेलो ना, शेंगदाणे काजू बदाम ठेवलेलेच असतात, आणि एवढे खायचेच, एवढे संपायचे तर उठायचं, बाकी मला माहीत नाही. आग्रह असतो, खाऊ घालायचं तर चांगलं खाऊ घालायचं. ही दिलं तर चांगलं द्यायचं, नाही तर द्यायचं नाही, ही भूमिका त्या काळच्या महिलांची. म्हणून वान भरोनी या ताटी, नंदा घरी झाली दाटी, देव मोठे झाले. आपल्याकडे एक जुनी पद्धत आहे बघा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लोक म्हणतात आजही. म्हणजे कसं, लहानपणाची स्थिती त्या मुलाची आपण पाहायची, हालचाल पाहायची, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की मुलं मोठी झाल्यावरती काय करणार आहेत. नामदेव महाराजांची एक प्रसिद्ध गवळण आहे. नामदेव महाराज म्हणतात, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगत होते त्यावेळेस दोन्ही हाताचे तळवे टेकायचे आणि डाव्या गुडघ्यानं तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सये, रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सये, रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सये. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. बघा, कृष्ण परमात्मा रांगताना कसा रांगायचा? दोन्ही हाताचे तळवे आणि डावा गुडघा टेकलेला असायचा. आपली पोरं मोठी झाल्यानंतर किंवा मोठी झाल्यावर काय होणार हे जर ओळखायचं असेल तर ते लहानपण तपासा, त्याचं रांगणं तपासा. तसंही हल्ली पुण्यामध्ये लहान लेकरं कमी रांगतात, लग्न झालेली जास्त रांगायला लागलेत आता, काय माहिती. ते मी याच्यासाठी सांगतोय, दोन्ही हाताचे तळवे टेकून पोरग डावा गुडघा टेकायला लागलं की समजून जायचं हा कोणतरी चांगला होणार आहे, आपल्याला सांभाळणारा होणार आहे. पण कसंही पोरग उबडदोबड रांगायला लागलं की समजून जायचं हे गुंडाळ होणार आहे, आपल्याला समजत नसते ते. तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रांगणात तो म्या देखील असे. आणि असा असणारा परमात्मा आता मोठा झाला. काय व्हायचं? गवळणी पाण्याला जायच्या, देव अडवायचे. लोकांचा प्रश्न आहे आज की कृष्ण परमात्मा देवांचा देव म्हणविला जातो, पण त्याला कळत नाही का पाण्याला जाणाऱ्या गोपिकांना कोणी अडवल का, पोरींना कोणी त्रास देईल का? ले तसं नाही. भागवताने त्याचं उत्तर दिले. अहो, देव त्या गोपिकांना सांगत होता, अरे किती दिवस जन्माला यायचं आणि मरायचं असंच फुकट जायचं का?
कायम संसारामध्येच गुंतून राहायचं का? संसार करता करता कधीतरी भजन करावं, नामचिंतन करावं. 8 दिवसाची भागवताची कथा आहे. एक दिवस तरी राधे तू गेली का नाही तिकडे भागवताला? भगवंताचं हे सांगणं होतं. कधीतरी थोडा संसार बाजूला ठेव, आणि नाहीच बाजूला ठेवता आला तर संसार करता करता परमात्म्याचं चिंतन कर. भगवंताला हे सांगायचं असतं. गोपिकांना जवळ त्या ठिकाणी आल्या की भगवंत सांगायचे, अरे गेलता का नाही रे काल सप्ताला? आमच्या कुंदन शेटणी एवढा भागवताचं आयोजन केलं, गेलता का नाही? त्या म्हणायच्या नाही. मग एक दिवस राधेला अडवलं. राधेच्या मैत्रिणी होत्या. सकाळी अडवलं होतं, दुपार झाली. राधेने हात जोडले, देवा जाऊ दे ना, सांगते तुला मी याच घडीला, अरे घनिनंदा जावा सासू सासरे काय म्हणतीन मजला. घरी माझी ननंद आहे, सासू आहेत, सासरे आहेत असं म्हणतात. पूर्वीचा काळ असा होता, लग्नाच्या अगोदर जर पोरी एकत्र आल्या तर त्या विचार करायच्या मला सासू कशी मिळेल. आता बिशीला सासा एकत्र येतात आणि त्या विचार करतात मला सून कशी मिळेल. उलट झालंय आता. 4 दिवस सासूचे संपलेत ना. तिचा धाक होता, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतीन मजला. कृष्णाने सायंकाळ होऊन दिली पण जाऊच दिलं नाही. शेवटी राधा म्हणली, देवा हात जोडते तुला, आता तरी मला घरी गेलं पाहिजे. आणि नाही घरी गेले ना, पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठी खातील. अरे सायंकाळच्या वेळी असं एखाद्या परपुरुषाबरोबर बोलणं बरोबर नाही रे कृष्णा, घरी जाऊ दे मला. राधा हात जोडते, म्हणते कृष्णा आता मला घरी जाऊ दे, मी माझ्या मैत्रिणीसह उद्या सकाळी यमुनेच्या तीरावरती येईल, पण आता घरी जाऊ दे. अरे कान्हा कृष्ण मुरारी, थोडं थोडं ऐकून घे गिरीधारी, सांज ढळली जाऊ दे मजला घरी, उद्या भेटूया यमुनेच्या तीरी. कृष्णा आता मला घरी जाऊ दे, उद्या यमुनेच्या तीरावरती भेटू. राधेने वचन दिलं. राधेला आणि राधेच्या मैत्रिणीला घरी जाऊन दिलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली पण राधा आलीच नाही. वचन दिलं ना तिने, उद्या यमुनेच्या तीरावरती सकाळी येते म्हणून. राधेच्या मैत्रिणी आल्या, राधा आली नाही. न आल्यामुळं कृष्ण विचारतोय बाकीच्यांना, अरे जिने वचन दिलं ती कशी नाही आली, ती कुठे? पण राधेच्या मैत्रिणी हुशार होत्या, त्या घरी गेल्या राधेच्या. राधेला म्हणायला लागल्या, अगं राधे सकाळी सकाळी तो यमुनेच्या तीरावरती घोंगडीवाला कांबळीवाला, घोंगडीवाला घोंगडीवाला कांबडीवाला, घोंगडीवाला घोंगडीवाला कांबडीवाला, घोंगडीवाला घोंगडीवाला कांबडीवाला, घोंगडीवाला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसत घोंगडीवाला, राधे तुला पुसत घोंगडीवाला, घोंगडीवाला घोंगडीवाला, राधे तुला घोंगत घोंगडीवाला. रात्री माझ्या मंदिरी आला, रात्री माझ्या मंदिरी आला, रात्री माझ्या मंदिरी आला, रात्री माझ्या मंदिरी आला. निरोप सांगून गेला 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 गेला, निरोप सांगून गेला गेला, निरोप सांगून गेला 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 गेला, निरोप सांगून गेला, निरोप सांगून गेला गेला, निरोप सांगून गेला 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 गेला, निरोप सांगून गेला गेला, निरोप सांगून गेला गेला गेला. राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, राधे तुला, पुसत घोंगडीवाला, राधे तुला पुसत घोंगडीवाला, काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्या लीला ऐकाव्यात, खोडा ऐकाव्यात, चोऱ्या ऐकाव्यात. आपण पुण्यवान होतो म्हणून ऐकाव्यात. नाथ महाराज सांगतात म्हणून ऐकाव्यात. श्रीकृष्ण चोरी गीती गाता, सुवर्णस्ते पावनता, श्रीकृष्ण व्यभिचार वर्णिता, गुरु तल्पकता हरती दोष. आपण काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्या जर चोऱ्या ऐकल्या तर आपल्या अगोदरच्या आयुष्यात चोरी केल्याचं पाप आपल्याला लागलं असेल, सोनं चोरल्याचं, पैसे चोरल्याचं पाप आपल्याकडून नकळत घडलं असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये झालेलं पाप माफ होतं, नाथ महाराज म्हणतात.
म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का चोऱ्या करायचं आणि बसायचं, असं नाही. घडलं असेल तर माफ करतात देव महाराज, इतकी ताकद आहे. आता एक घटना सांगतो, एक लीला सांगून थांबू. किती प्रेम आईवरती देवाचं होतं. एक दिवस नंद बाबा, शिमग्याचा सण होता. शिमगा माहिती आहे ना? शिमग्याच्या दिवशी आपण काय करतो? हां, होळी लावतो, पुरणपोळी करतो. पुरणपोळी तरी करतात का नाही आता? ती नाही का बाजरी उकडत घालून करतात ती, का ज्वारीची? कायची असते पुरणपोळी? कायची असते? पुरण कशाचं असतं? डाळीचा. अशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला यशोदा मातेने. पुरणपोळी, आमटी, त्याच्यानंतर कुरडई, भात. जवळजवळ त्या दिवशी 17 प्रकारची भजी केली होती. तुम्हाला किती भाज्याचे प्रकार माहिती आहेत? ऐका आता, 17 प्रकार भाज्याचे. कांद्याची भजी, मोजा. कांद्याची भजी, बटाट्याची भजी, गोसाळ्याची भजी, काकडीची भजी, पालकची भजी, दोडक्याची भजी, फ्लावरची भजी, कोबूची भजी, गांज्याची भजी. आपण नाही करत पण लोक खात्यात बाबा तिकडं, आपल्याला माहिती नाही. अशी 17 प्रकारची भजी झाली होती. असं ताट, 5-5 पोळ्या होत्या नंदबाबाच्या ताटात. एवढा भात होता, 5 पोळ्या, आमटी, गुळवणी, सगळं असं ताट आलं. आल्याबरोबर कृष्ण परमात्मा तिकडून आले, ताटाकडं पाहिलं. 5-6 वर्षाचं देवाचं वय होतं. आणि नंदबाबांनी एक पोळीचा तुकडा उचलला, कृष्णाला चारला. म्हणले बाबा मी असं नाही खाणार, मला तुमच्यासारखं सेपरेट ताट पाहिजे. यशोदा माता म्हणली, नंदबाबा म्हणले अरे कृष्णाला ताट करून आण. यशोदा मातेने असं डिश घेतला, त्याच्यात भात काढून आणला. म्हणले घे कृष्णा खा. म्हणले आई असलं नाही चालणार, मला जे बाबाला वाढलंय ना ते सगळं मला वाढायचं. यशोदा माता म्हणले अरे कृष्णा तू खरकटं ठेवतो. रडायला लागले देव. रडायला लागल्याबरोबर नंदबाबा म्हणले अरे राहिलं खरकटं तर जाऊ दे, आपण गाईला देऊ, पण जा दुसरं ताट करून आण. यशोदा मातेने तसंच ताट, 5 पोळ्या, भात सगळं करून आणलं. यशोदा माता समोर बसली, नंदबाबा खातायत. कृष्णाला आईनं त्या ठिकाणी भात कालवला, एक घात चारला, एक पोळीचा तुकडा चारला. चारल्याबरोबर म्हणले आई, म्हणले असं नाही बरोबर लागत, तू एक काम कर, हे सगळे जे ताटातलं पदार्थ आहेत ना सगळे एकत्र कालव. आता एकत्र कालव म्हटल्यानंतर म्हणले अरे बाबा नाही, ते तसं नाही चांगलं लागणार, थोडं थोडं खा यातलं सगळं. रडायला लागला देव. नंदबाबा म्हणले अरे दे ना, तो म्हणतोय तसं कालवून दे. पोराला पाहिजे तसं त्या ठिकाणी आई देत असते, खाऊ घालत असते. यशोदा मातेने सगळं ते एकत्र केलं. भात, आमटी, गुळवणी, पोळी सगळं एकत्र झालं. कुरडई, भजी. त्याच्यातला एक घास उचलला, सगळं गरगटच झालं होतं. एक घास उचलला, कृष्णाला दिला. कृष्ण परमात्म्याने खाल्ला. खाल्ल्याबरोबर देव म्हणले आई पहिलं होतं तेच बरोबर होतं, हे नको मला, मला होतं तसं करून दे. यशोदा म्हणले अरे कृष्णा, अरे चांगली गोष्ट असेल ना तर चांगलीच खावी. एखादी गोष्ट तुटली की जोडता नाही येत. ती नाता असेल अथवा अन्य काही असेल, म्हणजे तोडलेलं नाही जोडता येत. होतं चांगलं तेव्हा खात नव्हता, तोडून दे म्हणला, एकत्र करून दे म्हणला. आता एकत्र केलेलं वेगळं कसं करणार? देव पण हुशार होते. म्हणले आई तुला नाही ना जमत. म्हणले बघायचे का तुला, मी करून दाखवतो. यशोदा वाटेला वाटलं असंच म्हणत असेल, कर म्हणले बघू कसं करतोय ते. बघा आईवरती देवाचं किती प्रेम होतं. आई अशी शेजारी बसलेली आहे, ते ताट, ते एकत्र कालवलेले पदार्थ त्या ताटाजवळ आहेत. कृष्ण असं बसलेले आहेत, नंदबाबा पुढे आहेत. भगवंतानी काय केलं, म्हणले आई बघ सगळं होतं तसं करून दाखवतो पुन्हा. यशोदा मातेचा पदर ओढला, त्या ताटावर धरला. कुठला मंत्र म्हणला बाबांनी काय माहिती, कारण त्याकडे काही एक मंत्र होता का? असे कितीतरी मंत्र आहेत. तो मंत्राचा खजिनाच आहे ना तो. त्या ताटावरती तो पदर धरला आणि मंत्र म्हटला. मंत्र म्हटल्याबरोबर तो पदर बाजूला केला. यशोदा मातेने तोंडाला हात लावला. त्या ताटातले पदार्थ जसे होते तसे झाले होते. यशोदा मातेने विचारलं कृष्णा कसं काय रे बाळा हे असं केलंस? देव म्हणले आई ही तुझ्या पदराची ताकद आहे म्हणून झालं. तू माझ्यावरती प्रेम करती ना, तुझ्या पदराची ताकद, तू माझ्यावरती प्रेम करती म्हणून पहिले होते तसे पदार्थ त्या ठिकाणी मी करू शकलो. देव मोठेपणा स्वतःकडे घेत नाही, आईला मोठेपणा देतो. आई तुझ्यामुळं मी आहे, माझ्यामुळं तू नाही. खूप खोड्या झाल्या. पहिली गवळण आली, दुसरी आली, तिसरी आली. एक गवळणीच्या माध्यमातून खोडी ऐकून थांबू. तिसरी आली धाबुनी, याने गबाई काय केली करणी. हो ही सारी आली धावूनी, याने गबाई काय केली करणी. पतीची दाढी माझी बेनी, दोन्हीची काठ मारोनी. पतीची साडी माझी वेणी, दोन्हीची काठ बांधुनी. काठ बाई कोणाशी सुटे ना, हागे बाई
कोणासी अमरेना यशोदे बाळ तुझा ताना कोठवणे सोसुदिंगाना यशोदे बाळ तुझा ताना कोठवणे सोसुदिंगाना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसुदी गाना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसुदी गाना परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा फोडोनी टाकाचा डेरा सैरा त्या डोक्यामध्ये आमच्या म्हाताऱ्याच्या टाकाचा डेरा फोडला. दुसरी आली ती म्हणायला लागली यशोदे सुन माझी होती गर्भिणी तीस पुसे चक्रपाणी म्हणे कैसी हो गर्भिणी तवती हसू लागे. माझी गर्भवती सून तिच्या जवळ येतो तिच्या पोटावरने हात फिरवतो आणि तिला विचारतो कशी ग गर्भवती झाली. अशा नकोत असल्या खोड्या तो करायला लागला. अष्टदळ काढले अंगणी वरी मुद्दे चक्रपाणी. अरे दारामध्ये रांगोळी काढली होती तिथं आला आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी शू करून निघून गेला. असला कसला का तुझा कृष्ण. मिळवणी अवघ्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुना घेवोनी. हे ग बाई आम्हासी पाहवेना यशोदे बाळ तुझा तान्हा कोठवरी. ठरलं आता यशोदा मातेचं याला रानात पाठवायचा आणि देव गायींच्या पाठीमागे आलं. कालच शेठ गायींचा विषय सांगत होता आमच्या कुंदन शेठला. म्हणजे शेठकडं खूप गायी येतात चांगल्या चांगल्यात. बघा एखादं व्यक्तिमत्व गायी कशासाठी पाळतं. म्हणले शेठ एवढा सगळा व्यापन तुम्ही गायी पाळल्यात. म्हणले कशा करता. नाही म्हणले आमच्या परिसरामध्ये लहान पोरं खूप आहेत आणि त्या लहान पोरांना चांगलं शुद्ध गायीचं दूध मिळावं याच्याकरता मी गायी पाळल्यात महाराज. बघा ना विचार किती शुद्ध आहे. त्याच्या पाठीमागची भावना किती चांगली आहे. त्याच्या पाठीमागचा विचार इतका चांगला आहे की कदाचित आता हे कलीचं करायला युग आहे. सगळी भेसळ आहे हायब्रिड आहे. पण तरी देखील इथून पुढची पिढी जी तयार होणार आहे तिला थोडं फार का व्हायना चांगलं मिळेल. ठीक आहे आंबवनापुरते गायींचे पैसे होतात का नाही ते मला माहिती नाही. दुधाचे पैसे होतात का मला माहिती नाही. पण तरी देखील रांग लागलेली असते तिथं दुधाला दूध घेण्यासाठी लहान लेकरांसाठी. हे सगळं जरी असलं पण त्याच्या पाठीमागच्या ज्यांनी सांभाळल्यात त्याचा भाव किती शुद्ध आहे. हे शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला. एखादी गोष्ट माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या तो शुद्ध भावनेनं करत असेल ना तर मुक्ताबाई महाराज म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला. त्याला देव लांब नाही. अशा माणसांनी देवाकडे जायची गरज नाही. उलट देव अशा माणसांच्या घरी चालत येतो. ही ताकद आहे महाराज. मग अशी प्रमाण आपलं येऊन गेले. म्हणून एवढ्या सगळ्या व्यापातून म्हटलं होतं झालाय काल फोन येण्याची शक्यता आहे पण काम असेल तर बाहेर गेले तर नाही यायचे. पण तरी देखील आज न सांगता अण्णा आणि शेठ दोघेही आले. आमदार साहेबांनी खूप काही पिंपरी चिंचवड असेल पिंपळे सौदागर असेल पिंपळे निलक पिंपळ गुरव ही सगळी त्या परिसरातली मंडळी अत्यंत उत्तम पद्धतीचं चांगलं कार्य आणि त्यांच्या पाठीमागं सुंदर असं कार्य करण्याचं काम शेठच्या माध्यमातून होतंय अण्णांच्या माध्यमातून होतंय. आमदार साहेबांचे हे दोनही बंधू आम्हाला असं लोड आल्यासारखं वाटतं. एखाद्या मोठ्या व्यापातला माणूस ज्यावेळेस आपल्या समोर बसतो त्यावेळेस की असं वाटतं की बाई ही माणसं कामं सोडून आपल्या समोर येत आपण काय यांना याच्यापेक्षा वेगळं सांगणार आहे. ठीक आहे नामाचं चिंतन होतं तो भाग वेगळा. पण एक आहे कीर्तनात सगळ्यांनी याच्यासाठी बसावं आपलं शरीर पवित्र होतं म्हणून बसावं सगळ्यांनी कुणीही बसावं. खट नट यावे शुद्ध होऊनी जावे दौंडी पिठी भावे चोखा मेळा. झालं शेवटचं 1 मिनिट राहिलाय. देव रानामध्ये गेल्यानंतर खेळ खेळले बरं का कुंदन शेठ. तुम्ही काय कथेत कुठंच तुम्ही आणि मी नाचलोच नाही अजिबात. ते आपली एक फुगडी झाली पाहिजे. तुमची फुगडी झाली की शेठची आपली होईल एक अण्णांची होईल आणि मग आपण खेळ थांबू. मस्तपैकी यमुनेच्या तीरावरती वयाच्या 7व्या वर्षी भगवंतानी कुस्तीचा आखाडा बांधला होता. भगवंतानी पोरांना काय सांगितलं मनानं मेंदूनं मनगटानं मजबूत व्हा म्हणून गायींचं दूध दुसरी गोष्ट ते लोणी ते तूप सगळं खाऊ घातलं. भगवंत ज्यावेळेस यमुनेच्या तीरावरती सगळे गोपाळ घेऊन जायचे ना त्यावेळेस व्यायाम झाला पाहिजे म्हणून चेंडू फळी नावाचा खेळ देवाने खेळला. लगोरी नावाचा खेळ खेळला आणि मग लगोरी खेळत असताना चेंडू फळी खेळत असताना हमामा खेळत असताना ते खेळ कशा पद्धतीने खेळले संतांनी केलेलं वर्णन. हमामा पोरा हमामा उबणी वाजे धमामा हमामा पोरा हमामा धुरे वाजे धमामा
घुमरी वाजे घमामा दिमडी वाजे दिमडी वाजे दिमडी वाजे ढमा ढमा घुमरी वाजे घुमरी वाजे घुगडी वाजे ढमा ढमा घुमरी वाजे घुमरी वाजे घुमरी वाजे घमा घमा घुमरी वाजे घुमरी वाजे घुमरी वाजे घमामा हमामा हमामा आबक दुबक. हमामा बोरा हमामा घुमरी वाजे ढमा ढमा घमामा फुगडी वाजे हो आबक दुबक दिबक बोरा तिगुण खेळ मांडू आबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळांडू आबक दुबक दिबक बोरा तिगुण खेळ मांडू आबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळांडू हो खेळविती दांडू पोरा खेळविती दांडू हो खेळविती दांडू पोरा खेळविती दांडू हो आब दुब तिब अबक दुबक दिबक पोरा तिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक खेळ मांडू अबक दुबक दिबक पोरा तिगुण खेळ मांडू भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा ग बाई भवरा ग बाई भवरा भवरा ग बाई भवरा ग बाई भवरा ग बाई भवरा खेळ मांडी लाल गोरी हो खेळ मांडी लाल गोरी खेळता ती नाना परी खेळता नाना परी खेळ मांडी लाल गोरी हो खेळ मांडी लाल गोरी बावरा खेळू पण माझा बावरा झाला त्याचं काय. मी दमलो ना. खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख खडकी सोडेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. झालं ठरलं आता. सगळे गोपाळ एकत्र आले. चरता चरता गायी पार NDA मध्ये निघून गेल्या. भगवंत म्हणले आता भूक लागली सगळं खाऊन घेऊ आपण. शिदोऱ्या एकत्र कालवल्या. ते म्हणतात ना सामुदायिक भजन आणि सामुदायिक भोजन याच्यासारखा जगात कुठंच आनंद नाही महाराज. म्हणून सामुदायिक गोष्ट भजन हे सामुदायिक असावं आणि भजनही सामुदायिक असावं. ही खूप आनंद देतात. देवाने ही परंपरा आपल्याला चालू करून दिली. जेवायला बसायचं एकत्र बसायचं. मध्यभागी देव म्हणजे देव ज्यावेळेस गोपाळांना उभं केलं होतं कमळ जसं असतं कमळाच्या पाकळ्या जशा असतात तसं ती आकृती तयार झाली होती आणि देव मध्यभागी उभे होते. मी असं एक कमळाचं सांगत होतो आणि हे सांगता सांगता एक कार्यकर्ता उठला म्हणला महाराज तुम्ही काय भाजपाचे आहेत का काय. म्हणलं अरे बाबा तसं नाही. ते ग्रंथात वर्णन आलेलं आहे की बाबा कमळाची आकृतीप्रमाणे त्या ठिकाणी गोपाळ असे उभे केले होते. छोटे गोपाळ पुढं त्याच्या पाठीमागं थोडे मोठे त्याच्या पाठीमागं थोडे मोठे असं कमळच तयार झालं होतं. भगदेबागी भगवान हातामध्ये भगवंताने शिदोऱ्या तो काला घेतला आणि प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये चारला. जो काला यमुनेच्या तीराव तोच काला पंढरी क्षेत्रामध्ये एकच टाळी झाली. एकच टाळणी झाली चंद्र भागे वाळवंटी हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी हो एकच टाळणी झाली चंद्र भागे वाळवंटी हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. ज्ञानोबारांनी सगळ्यांना घेऊन पंढरीमध्ये काला केला आणि तोच काला आज आपल्या त्या दांगट पाटील नगरमध्ये परमपूज्य मातोश्री
कैलासवासी सौभाग्यवती जयश्रीताई शिवाजीराव दांगट पाटील यांचं 17वं पुण्यस्मरण आणि कैलासवासी शिवाजीराव अप्पा दांगट पाटील यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दांगट पाटील परिवार आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतोय. एकदम मोठ्याने गजर पुंडलिक वरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ओ तुकाराम 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 हरी तुकाराम 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 ओ तुकाराम 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 हरी तुकाराम 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 हो एका ताटामध्ये सोडा तोपर्यंत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय शिंके लावी अले दुरे दुरे होतो तिघाचे मी वरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडी आ वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडी कामने हाती टोका निकने दून हे लोका तुम्ही वारे दोहीकडे मुख कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम कामने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारला अधिकार म्यापुरा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध कामणी ज्ञानेश्वरा रागामाया वेगे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरे समाधान तुझे देखील चरण विसे मनायत लोके नारायण सुरवाडे कपनायत सापडले आता उठावेसे म्हणायत नाही नारायणा आता उठावेसे म्हणायत नाही नारायणा आता उठले नवस धन्य काळ हा दिवस अजी पुररे नवस धन्य काळ हा दिवस पुररी नवस धन्य काळ हा दिवस प्रेम आरती गोविंदाचे हो वाळती धन्य ते लोचना नित्य करते बाळा प्रौढाने मुक्ताओ वाळीते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोचन नामा मने केशवाचे गोविंदाचे हो वाळती धन्य ते लोचन नित्य करते अवलोचन आयुके विटेवरी उभा वामांगे रुक्माई दिश दिव्य शोभा कुंडलिकाचे बिलबर ब्रह्मालिका चरणी वाये भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जोलगा जय देव रे तुळशी माळा गळा करठेवली कटी कासे पितांबर कस्तुर लाठी देव सुरवर नित्य यती भेटी करुण हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जो लगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती
दर्शने आमाशिताय होय मुक्ती विश्वासी नामदेव भाव्यो आळती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनु विदला माझा आरती ज्ञान राजा परी ज्ञान जगी ज्ञानती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवाने विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी आरती राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत मनो विदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा राजवे सागरात पाशान तारिले तैसे गोबाचे मंगल शिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुका दिले चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा गाली लोटांगण वटेन चरण श्री अनंत रघुमाय रघुमाय श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्वापका जनार्दना आनंद गणा विनाश देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवास रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सागरा शेष कमल नयना कमलापती मदन मूर्ती भवतारका धरिताक्षिणी अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी करीत से विनवनी बंधनी सोडवावे विठ्ठल रुक्माई डोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई डोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई डोबा हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून चंद्रभंग सर्व काळ प्रेमाचा खंड पंढरीचा वार वारी करी चुकून चंद्रभागे स्नान मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकून अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळारीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कमने काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मने तयाचा विकल्याण मुक्तिदार पाय पांगा मागणितिक तुझ प्रती आहे देशी जरी पाय पांडुरंगा या संताशी निर्विहेची मज देई अनेक तो तुझे कार्य न मागो देवा तुका मने आता उदार तू होई देवी पायी संतांची या संताशी निर्विहेची मज देई अनेक तो तुझे कार्य न मागो ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत एकनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साधू बाबा महाराज महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरी मना
कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा हरी नारायणा कुणी गोपाल म्हणा हरी नारायणा ओ हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाल हरी नारायणा गोविंद गोपाल हरी नारायणा गोविंद गोपाल हरी नारायणा गोविंद गोपाल हरी नारायणा